गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, त्या कंपनीचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिल्यास आत्ताच सध्या त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना मिळतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 14 नंबरची कंपनी असलेल्या HCL टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे कंपनीचे नाव व सेक्टर. परंतु मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपण अभ्यासक्रमात पाहिले की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजारातील टॉप म्हणजे विविध क्षेत्रातील टॉप 50 कंपन्यांचा एक निर्देशांक आहे, त्याला निफ्टी निर्देशांक असे म्हणतात. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 6 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक सुमारे 25,693 अंक या अंकावर बंद झालेला आहे. आणि मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वे हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपला निफ्टी निर्देशांक आज 52वे हायपासून सुमारे 680 पॉईंट खाली आहे. आणि मित्रांनो, म्हणजेच काय, तर आपला निफ्टी निर्देशांक आज 52वे हायपासून सुमारे 2.57% खाली आहे. म्हणजे एकूण मार्केट सध्या 52वे हायपासून सुमारे 2.57% खाली आहे. म्हणजे आत्ताचे मार्केट हे तेजीच्या आसपास आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे HCL टेक. आणि मित्रांनो, HCL टेक ही कंपनी IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टन्सी या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, HCL टेक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत TCS, इन्फोसिस, विप्रो, LTI माइंडट्री, टेक महिंद्रा, पर्सिस्टंट, ओरॅकल फायनान्स, तसेच कॉफोर्ज, हेक्झावेर टेक. मित्रांनो, HCL टेक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 6 फेब्रुवारी 2026 आणि आज HCL टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स 1,593 रुपयाला बंद झालेला आहे. म्हणजेच आज त्या
HCL टेक ह्या कंपनीच्या शेअरची किंमत 1593 रुपये ह्या किमतीला बंद झालेली आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52 वीक हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 वीक लो. HCL टेक ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय किंमत जर बघितली तर ती होती 1780 रुपये व 52 वीक लो किंमत जर बघितली तर ती होती 1308 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास HCL टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स 1235 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्ष मागे गेल्यास HCL टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स 877 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास HCL टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स 375 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. मित्रांनो, HCL टेक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 4,32,476 करोड रुपये. मित्रांनो, आणि मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 14 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. मित्रांनो, HCL टेक ह्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर ह्या कंपनीला 2025 साली 17,399 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 15,710 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 14,845 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 13,524 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 11,169 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर त्या शेअर्स सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, HCL टेक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा HCL टेक ह्या कंपनीत 60.81% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा HCL टेक ह्या कंपनीत 18.41% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा HCL टेक ह्या कंपनीत 16.22% आहे. मित्रांनो, आत्ता आपण ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिलं. तर मित्रांनो, आत्ताच आपण HCL टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, HCL टेक ह्या कंपनीला 2021 साली 11,169 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 17,391 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीचं नेट प्रॉफिट बऱ्यापैकी दरवर्षी वाढलेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर जो 2 वर्षापूर्वी 1235 रुपयाला मिळत होता,
5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 877 रुपयाला मिळत होता. 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 375 रुपयाला मिळत होता. तोच HCL टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 1593 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 1235. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर HCL टेक ह्या कंपनीत गुंतवलेल्या म्हणजे 2 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 1235 रुपयाचे, 5 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 877 रुपयाचे, 10 वर्षापूर्वी गुंतवलेल्या 375 रुपयाचे आज करंट व्हॅल्यूला 1593 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय तर ह्या कंपनीनं 10 वर्षात म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर 10 वर्षात 375 रुपयाचे 1593 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीनं सुमारे 4.24 पट एवढा रिटर्न्स 10 वर्षात दिलेला आहे. म्हणजे 400% अधिक रिटर्न्स ह्या कंपनीनं दिलेला आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या प्रमोटर आहेत, म्हणजे त्या कंपनीचे मालक आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 60.81% आहे, म्हणजेच 50%हून अधिक आहे. जे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की HCL टेक ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. तसेच या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50%हून अधिक आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52वी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक मंदी, निगेटिव्ह बातम्या, युद्धाच्या बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या एकूणच मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जर 52वी खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. म्हणजेच काय तर उत्तम कंपनीचा शेअर्स एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर खाली येत असेल तर तिच्यात वार्षिक विश्लेषणानुसार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नसते. कारण की जेव्हा जागतिक मार्केट कव्हर व्हायला सुरुवात होईल तेव्हा उत्तम कंपन्याचे शेअर्स हे नवीन उच्चांकी किंमत दाखवत असतात. तर मित्रांनो ह्या कंपनीचा म्हणजे HCL टेक ह्या कंपनीचा शेअर जेव्हा 52वी खायपासून सुमारे 10% खाली आला तर काही शेअर्स खरेदी करा, अजून 10% खाली आला तर काही शेअर्स खरेदी करा. जे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे. मित्रांनो HCL टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. ते जे सुमारे आत्तापर्यंत 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर शेअर बाजार अभ्यासक्रम ही आपण नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे आपल्या चॅनलवर, ती संपूर्ण पहा ही विनंती. भारत माता की जय.